बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे। 29 डिसेंबर 2025 पासून सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 या दरम्यान प्रशिक्षण सत्रांचे आयोजन सुद्धा करण्यात आले। या प्रशिक्षणाला उपस्थित राहणं अधिकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक असेल। प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे। अधिकची माहिती जाणून घ्या, ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत। ऋतिक, आता हे जे प्रशिक्षण शिबिर राबवलं जाणार आहे त्याची रूपरेषा नेमकी कशी असेल? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि ते निवडणूक कार्यक्रम राबवण्यासाठी वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची गरज लागते आणि तेच वेगवेगळे टप्पे असतात। आतमध्ये मतदानाची प्रक्रिया कशी पार पाडायची हे सर्व जे असतं हे जे सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी असतात, शिक्षक असतात, यांनाच पार पाडावे लागते। त्याच अनुषंगानं आता 29 तारखेपासून यांच्यासाठी ती शिबिरं जे आहेत ते राबवली जाणार आहेत। मात्र आपण अनेकदा बघतो की स्वतःचं काम करून त्यामुळे हे लोक जे आहेत ते निवडणूक कार्याचं जे जास्तीचं कार्य असतं तिकडे येण्यास टाळाटाळ करतात। त्यामुळे हे कार्य करणं अनिवार्य असेल अशा अनुषंगानं आता महापालिकेनं एक फतवा काढलेला असून आपण बघतोय की जो या निवडणूक प्रशिक्षणात हजर राहणार नाही त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, त्याच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जो आहे तो आता पालिकेने दिला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।